मंडळी नमस्कार. तुम्ही पाहताय सांगोला तालुक्यातील नंबर 1 न्यूज चॅनल सांगोला पॉलिटिक्स. मंडळी, सांगोला तालुक्यातील शेकडो शेतकरी डाळिंब बागांवर आलेल्या संकटानंतर खरबूज शेतीकडे वळले आहेत. खरबूज शेतीतून यापूर्वीची कर्ज फेडता येतील, 4 पैसे मिळतील या मोठ्या अपेक्षेने कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी तिथंही निराशा आली आहे. लाखो रुपये खर्च करूनही खरबुजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात कंपन्यांकडून चक्क मातीफेक करण्यात आली आहे. डाळिंब बागायतीत उद्ध्वस्त होऊन नवी स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांची खरबूज शेतीतही मोठी फसवणूक झाली असून शेतकरी राजा पुरता उद्ध्वस्त झाल्याचं दिसतंय. त्यावरच आधारित सांगोला पॉलिटिक्सचा हा स्पेशल रिपोर्ट. अजनाळे येथील जवळपास 12 शेतकऱ्यांनी 7 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत नोनिओ सीड्स कंपनीच्या बॉबी वाणाची खरबूज रोपे श्री गणेश हायटेक नर्सरी, टेंभुर्णी ता माढा आणि गणेश रोपवाटिका अणक धाळता सांगोला येथून खरेदी केली होती. तब्बल 50 एकरासाठी 2 लाख रोपे खरेदी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. भरघोस उत्पादनाच्या आश्वासनावर घेतलेली ही रोपे प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली असून करोडो रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येतोय. लागवडीनंतर रोपे सुरुवातीला उगवली, मात्र वाढीच्या टप्प्यावर अनेक तांत्रिक अडचणी दिसू लागल्या. साधारण 50 ते 55 दिवसांनंतर फळधारणा सुरू होताच फळे पांढरी पडणे, चिरा जाणे, अपेक्षित जाळी न येणे, आकारमानात तफावत आणि बाजारपेठेतील निकृष्ट दर्जा अशा गंभीर त्रुटी मोठ्या प्रमाणावर आढळल्या. परिणामी पिकाचा दर्जा खालावला आणि विक्रीयोग्य उत्पादनात मोठी घट झाली. शेतकऱ्यांना ही समस्या निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित कंपनी व नर्सरींना वारंवार कळविले, परंतु ठोस उपाययोजना किंवा जबाबदारी स्वीकारण्याऐवजी टाळाटाळीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी सांगोला यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत 27 फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय निविष्ठा तक्रार समितीनं सर्व सदस्यांसह शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि पंचनामा नोंदविला. समिती, कृषी शास्त्रज्ञ व विद्यापीठाच्या तज्ज्ञांचा संयुक्त अहवाल 8 दिवसात सादर होणार असल्याचं सांगण्यात आलंय. या अहवालावरून नुकसानीची टक्केवारी ठरवून पुढील कारवाई होणार आहे. या प्रकरणात बाधित शेतकरी सचिन लाडे, धर्मराज कोळवले, अमोल येलपले, निखिल येलपले, राहुल करमुडे, चंद्रकांत कोळवले, सुरेश कोळवले, मयूर पुजारी, सागर चौगुले, अमोल कोळवले, अरुण येलपले, सुदाम खांडेकर आदी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. अनेकांनी कर्ज काढून शेती केली असून आता परतफेडीचं मोठं संकट उभं राहिलंय. शेतकरी वर्गाकडून तीव्र मागणी करण्यात येत आहे की जर संबंधित कंपनी किंवा नर्सरी दोषी आढळल्या तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी. झालेल्या नुकसानीची पूर्ण भरपाई देण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारे निकृष्ट दर्जाची रोपे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने कडक नियंत्रण व देखरेख यंत्रणा उभारावी. अहवाल येईपर्यंत शेतकऱ्यांची नजर प्रशासनाच्या निर्णयाकडे लागली असून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तालुकास्तरीय निविष्ठा तक्रार समितीनं काल अजनाळे गावातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पाहणी करून पंचनामा केला आहे. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, कृषी सहाय्यक विवेक पाटील, कृषी अधिकारी सुनीता सरगर यांच्यासह नोनिओ सीड्स कंपनीचे अधिकारी कर्मचारी, श्री गणेश हायटेक नर्सरीचे व गणेश रोपवाटिका यांचे मालक व एजंट व शेतकरी वर्ग उपस्थित होते. यावेळी बोलताना बाधित शेतकरी धर्मराज कोळवले म्हणाले की नोनिओ सीड्स व गणेश हायटेक नर्सरी व गणेश रोपवाटिका यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित नर्सरीने व कंपनीने याची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. नमस्कार, मी धर्मराज कोळवले, आजनाळे या गावावरून खरबुजाचा शेतकरी आणि हे सगळे जे आसपास उभा राहिलेत हे सगळे खरबुजाचे शेतकरी आहेत. आम्ही साधारणतः गेल्या 5 ते 10 वर्षापासून खरबुजाची लागवड करत आहे. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, परंतु 2025च्या डिसेंबर महिन्यामध्ये पहिल्या 10 ते 15 दिवसामध्ये आम्ही साधारणतः आजनाळे या गावामध्ये 1 लाख ते 1.25 लाख किंवा 1.25 लाखाच्या आसपास खरबुजाची लागवड केली आहे. आणि ह्या सर्व रोपांमध्ये नर्सरीवाल्यांची चूक किंवा कंपनीवाल्यांची चूक किंवा डुप्लिकेशन ह्यांच्या चुकीमुळे आमचे सगळ्यांचे खरबुजाचे प्लॉट हे नुकसान झालेलं आहे. ह्याच्यामध्ये व्हायरस इन्फेक्टेड फळं असतील किंवा काही असेल, हा माल मार्केटपर्यंत न जाणे इतपत खराब झालेला आहे. आता साधारणतः प्रत्येक शेतकऱ्याचे एकरी उत्पादनाप्रमाणे विचार करायचं म्हटलं तर 1.5 लाखापर्यंतचा खर्च आहे. आणि आजनाळेमध्ये आता साधारणतः असं नुकसान किंवा बाधित झालेलं क्षेत्र 50 ते 60 एकर आहे. असं टोटली जर हिसाब केला तर 1.5 ते 1.25 कोटीचं नुकसान आहे शेतकऱ्यांचं. आणि याच्यामध्ये आम्ही सुरुवातीच्या स्टेजला साधारणतः
27 जानेवारीच्या आसपास आम्ही नर्सरीवाले आणि कंपनीचे कोण प्रतिनिधी असेल यांना तशा प्रकारची आयडिया देऊन तशा प्रकारची माहिती देऊन प्लॉटवरती व्हिजिटसाठी बोलवलेलं, परंतु कंपनीचे जे काय प्रतिनिधी असतील यांनी उडवाडीची उत्तर देऊन वातावरणामधले व्हेरिएशन सांगून त्यानंतर त्यांनी तशा प्रकारची कोणतीही दखल घेतली नाही किंवा त्यांनी कोणत्याही तशा प्रकारचा पाठपुरावा केला नाही. त्यानंतर आम्ही पुढची प्रोसेस म्हणून तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन अर्ज देऊन अशा प्रकारचे आम्ही पंचनामा करण्यासाठी मागणी केली व आज या ठिकाणी सर्व तालुका कृषी अधिकारी असतील, नर्सरीवाले असतील आणि कंपनीचे बियाणेचे जे काही प्रतिनिधी असतील हे सर्व या ठिकाणी पाहण्यासाठी आलेले आहेत, पंचनामे करत आहेत. परंतु आता ही कंपनीवाल्यांचं वातावरणावर किंवा बाकीच्या शेतकऱ्यांच्या चुकांवर कारण सांगून ते या ठिकाणी उडवाडीची उत्तर देत आहेत. या ठिकाणी कोट्यवधीच नुकसान झालेले आहे. आमची सर्व तालुका कृषी अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल यांना विनंती आहे की या ठिकाणी या सर्व प्रकरणाची दखल घेऊन आमची पहिली गोष्ट आम्हा सर्व शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी व जर कंपनीवाले किंवा त्याच्याशी रिलेटेड जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी व भविष्यामध्ये अशा प्रकारच्या परत गोष्टी घडू नयेत आणि शेतकरी यासाठी मुकला जाऊ नये ही आमची सर्व आजनाळे गावातील शेतकऱ्यांच्या थ्रू विनंती आहे. नमस्कार. आज आजनाळे या गावी नो यू सीड्स इंडिया प्रायव्हेट कंपनी या कंपनीच्या बॉबी या वाहनाची रोपे गणेश नर्सरी इथून आजनाळेच्या जवळपास 12 शेतकऱ्यांनी आणून लागण केलेली होती. ती लागण जवळपास डिसेंबरच्या महिन्यामध्ये केली होती आणि या लागणीबाबत आणि पिकाच्या उत्पादनाबाबत गावातील जवळपास 12 शेतकऱ्यांनी आमच्या कार्यालयाकडे तक्रार दिली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमची जी तालुकास्तरीय निविष्ठा तक्रार निवारण समिती आहे त्या निविष्ठा तक्रार समितीच्या सदस्यासमवेत आज सर्व प्लॉटची पाहणी केलेली आहे आणि त्या प्लॉटच्या पाहणीअंती आमचा जो काही निष्कर्ष आम्ही विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि जी काही तालुका निविष्ठा तक्रार समितीचे सदस्य आहेत यांच्याशी एकत्र बसून आम्ही रिपोर्ट करणार आहेत आणि तो जो काही अहवाल आहे कुठले त्या तक्रारीचं स्वरूप आणि किती टक्के नुकसान झालेलं आहे उत्पादनामध्ये या संबंधीचा अहवाल आम्ही संबंधित शेतकऱ्याला देणार आहोत. कंपनीनं जर शेतकरी नुकसान केलं त्यांच्या एफ दाखल करणार का तुम्ही? अद्याप त्या कंपनीच्या डीलरची आणि जे काही नमुने आहेत बियाण्याचे ते नमुनेचे तपासणीचं काम चालू आहे. ते नमुने तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करू. पंचनामा केलाय का सगळ्यांना? आज तेच काम चालू आहे. आहे का आणि त्याप्रमाणे त्यांच्या नर्सरीचे टाकलंय का आणि त्यांनी शेतकऱ्यांना दिलेलं आहे त्याचा मॅच जुळतोय का हा पाहायला. आणि आता ही तर प्रत्येक प्लॉटवर बघतोय की बॉबीचे कॅरेक्टर व्हरायटी दाखवते का, पानात दाखवते का, फूटमध्ये दाखवते का, सीडमध्ये दाखवते का. यस देतो की तुम्हाला आता आहे. यस ते तुम्हाला देतो लगेच ते पण आहे आणि हे सगळं कॅरेक्टर दाखवतंय म्हणजे बॉबी आहे ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मिक्सिंग आहे का, मिक्सिंग नाही, कुठंच मिक्सिंग अजिबात कसलंच नाही. हा प्लॉट बसलेत का, बसलेत. मग ह्याला कारण सगळ्यात मोठं काय आहे तर बाबा वातावरण हेच महत्वाचं कारण आमच्या दृष्टिकोनातून असं आहे. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.